नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. संध्याकाळचा मस्तपैकी कडक असा चहा एन्जॉय करून मी आणि प्रसाद निघालेलो मासे आणण्यासाठी. कृष्णाईला मात्र यावेळेला मी मम्मीकडेच सोडून आलेले. पण त्याआधी तुम्हाला सांगते की दुपारपासून काय काय घडलंय ते, दुपारच्या जेवणामध्ये किती आणि काय काय प्रकार आज बनवले होते ते. सिंपल असा मेनू बनवायचं ठरलेलं, कढी, भात आणि वांग्याची कापं. त्या पण वांग्यांना इतके दिवस मुहूर्त येत नव्हता. म्हटलं चला आज निदान वांग्याची कापं तरी बनवूया. कृष्णाईसाठी वांग्याची कापं तिला आवडत नाही म्हणून म्हटलं चला बटाट्याची भजी बनवूया. तर बघितलं तर मम्मीने सुद्धा नेमकी बटाट्याचीच भाजी बनवलेली. आता त्या बटाट्याच्या भज्यांसाठी जे बॅटर ठेवलेलं ते थोडंसं जास्त झालं म्हणून त्याच्यामध्ये बटाटा आणि कांदा कापून टाकला आणि मग त्याचा छोटासा पोळासुद्धा बनवला. त्या एका वांग्याच्या पायी ते वांगंसुद्धा इतके दिवस त्याला मुहूर्त भेटत नव्हता. त्या वांग बनवण्याच्या नादामध्ये बटाटा, कांदा, भजी काय, भाजी काय, पोळा काय, बापरे बाप! म्हणजे ते पदार्थ बनवूनच संपत नव्हते बाई. फायनली हातावर कसाबसा कंट्रोल केला आणि म्हटलं जे बनवलंय त्यावरती आधी मस्तपैकी ताव मारून घेऊया. कढी, भात आणि एवढे सारे जिन्नस, क्या बात आहे! आज म्हणजे जेवणाला ना काही वेगळीच मजा आलेली. जेवल्यानंतर म्हटलं थोडा वेळ वामकुक्षी घेऊया, पण त्या वामकुक्षीच्या नावाखाली आम्ही जी काही सुस्ती काढली आहे ना, म्हणजे ती कढी लिटरली अंगावरती आलेली, उठावंसंच वाटत नव्हतं. फायनली विचार केला नाही बाई, आपल्याला मच्छी आणायला जायचं आहे, कारण आज रात्री आमचा भाचा येणार होता गावावरून आणि उद्या होता संडे. त्याच्यामुळे म्हटलं चला रात्रीच मासे आणून ठेवूया, सकाळी परत घाई नको. त्याच्यामुळे मार्केटला गेलेलो. युद्धाचे काय काय आणि कुठे कुठे परिणाम होऊ शकतात हे मला आज मच्छी मार्केटमध्ये गेल्यावर जाणवलं. भाई त्यांच्याकडे फ्रेश ताजी अशी मच्छी आलीच नव्हती आणि जी काही मच्छी आली होती ती मरणाची महाग होती म्हणून सांगू तुम्हाला. कारण मच्छीमारीसाठी समुद्रात बोटी नेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा इंधन साठाच नाहीये. बाप रे, हा विचार केल्यानंतर मला थोडासा धक्काच बसलेला. पण घरी आल्यानंतर मासे पाहिल्यावर कृष्णाईची जी काही रिॲक्शन होती ना, त्यावरून मला एक जाणवलं की युद्ध तर काही चालूच राहील बाई, आपण आता माशावर फोकस केलं पाहिजे आणि माशांवर ताव मारला पाहिजे.